नमस्कार पर्यटन प्रेमींनो, मी माही खरा तुमचं स्वागत करते माझी गोष्ट व्लॉग्समध्ये. तर आज आम्ही लोणंद टू रायगड असा प्रवास निश्चित करून निघालो रायगडच्या दिशेने. पावसाचं वातावरण होतंच, पण रायगड पाहण्याची इच्छासुद्धा मनात होती. जसं जसं डोंगरदऱ्या सह्याद्री रांगा आम्हाला दिसू लागल्या तसं तसं मनात हुरहुर व्हायला लागली, कारण आता रायगडच्या आम्ही खूप जवळ आलो होतो असं मनात येत होतं. असंच सह्याद्री रांगांचे दृश्य पाहत पाहत आम्ही रायगडच्या जवळ आल्याचे संकेत आम्हाला दिसू लागले. घरचं राहणार साखर शिवबाचं होणार. सह्याद्री रांगा पाहत आम्ही कधी रायगडकडे पोहोचलो हे कळलेच नाही. जातानाच असे ठरवले होते की रोपवेने जायचे. रोपवेमध्ये बसण्याची थोडी आतुरता मनात होतीच. त्याच आतुरतेने आम्ही रोपवेमध्ये बसलो. रोपवेमध्ये बसल्यावर सह्याद्री रांगांचा जरा जवळूनच आढावा घेतला. हळूहळू आम्ही वर पोहोचलो. वर पोहोचल्यावर सुंदर धुके आणि सह्याद्री रांगा पाहूनच अर्धे मन भरून आले होते. किती सुंदर आहे हे सर्व, एवढंच मनात येत होते. त्यानंतर पुढे जाण्याचे आम्ही ठरवले. राणीवास हे आमचं पुढचं ठिकाण होतं. धुके होते त्यामुळे सगळं ब्लर दिसत होतं, पण आम्ही रायगडवर आहे याचा आनंद होता फक्त. आणि आम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहण्यास आम्हाला मिळाले. या सिंहासनाचा इतिहास म्हणजे दिनांक 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवरायांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. अवघा महाराष्ट्र आनंदाने मोहरून उठला. हिंदुस्थानाच्या इतिहासात हजारो वर्षात स्वतःचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले. त्याच दिवसापासून राज्याभिषेकाची निर्मिती करून छत्रपती शिवराय शककर्तेही झाले. शालिवाहनानंतर स्वतःचा शक निर्माण करणारा भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील हा पहिला राजा. या घटनेची स्मृती म्हणून महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघडंबरी उभारली. अलीकडेच या मेघडंबरीला साजेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरासनातील पुतळा बसविण्यात आला. यानंतर राज्यसभेचे मुख्य प्रवेशद्वार नगारखाना. रायगड भेटीत आपल्याला भव्य दिव्य व सुस्थितीत असणाऱ्या बांधकामामुळे राज्यसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींवर चांगलाच प्रभाव पडतो. घडीव काळ्या पाषाणात बांधलेले हे राज्यसभेचे प्रवेशद्वार 50 फूट उंच असून 30 फूट रुंद आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती चौकोनी नक्षीकाम असून याच्यावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत. या वास्तूच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याचे अवशेष आहेत, पण सध्या या नगारखान्याकडे जाणारा जिना बंद करण्यात आला आहे. या राज्यसभेच्या प्रवेशद्वारात बोललेले शब्द सिंहासनापाशी स्पष्टपणे ऐकू येतात. दुर्ग दुर्गेश्वर रायगड ही शिवरायांच्या स्वराज्याची डोंगरी राजधानी. डोंगर शिखरांचा राजा म्हणजे शंभू महादेव. तेव्हा शिवरायांनी त्यांच्या या राजधानीच्या किल्ल्यावर मुख्य महादेवाचे मंदिर रायगडाच्या भव्यतेला साजेल असे बांधले. या जगदीश्वर मंदिराच्या चारी बाजूनी उंच भिंती असून या कोटाच्या भिंतीच्या आतील बाजूस पूर्वी ओवाऱ्या होत्या. या ओवाऱ्या यात्रेकरू व मंदिरांच्या सेवेकऱ्यांसाठी होत्या. उत्तरेतील कविराज भूषण याची व शिवरायांची प्रथम भेट या जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या जगदीश्वर मंदिराचे पूर्वाभिमुख सुंदर प्रवेशद्वार, मंदिराच्या समोरील शक्ती सौष्ठव जपणारा घाटदार नंदी व मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे धीर गंभीर वातावरण हे सारं प्रत्येक शिवप्रेमी एक वेळ अनुभवतोच. असं हे रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर हे रायगडावरचं एक भक्तिपीठ आहे. रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर प्रवेशद्वाराच्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर. रायगडावरील वास्तूंचा रचनाकार असणाऱ्या हिरोजी इंदुलकरांचा या लेखात उल्लेखित असल्याने हा शिलालेख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. वाघ्या कुत्र्याची समाधी पाहून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. कन्झर्वेशन ऑफ रायगड फोर्टचा हा बोर्ड पाहून आम्ही रायगड उतरण्यास सुरुवात केली. रायगडावरील
बालू किल्ल्याशेजारी गंगासागर हा पाणी पुरवठ्याचा मुख्य तलाव असून त्याच्या शेजारी स्तंभामुळे गंगासागराचे सौंदर्य शतपटीने वाढले आहे. तब्बल 2 तासानंतर रायगड उतरून आम्ही खाली पोहोचलो. अविस्मरणीय क्षण आम्ही आज रायगडवर पाहिले. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.